गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे गावाला आणि आज आम्ही चाललेलो आहे पार्टीला. हे आपल्यासोबत आहेत आज नवनाथ दादा आणि उमेश दादा आणि आपल्यासोबत अजून आपले मित्र आहेत. पुढे दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपली सगळी मंडळी चाललेली आहे बघा, हे सगळे घेऊन आपण चाललेलो आहे आता पार्टीला. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपण सर्व साहित्य घेऊन आता आपण चाललेलो आहे विहिरीवर पार्टीचं पुढलं नियोजन करण्यासाठी. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट पण नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. मध्ये मंदिराकडे आपलं लय पाणी राव. पाणी का सोडला देत मी आम्ही मानलीच नाही. हे आपण आता विहिरीतून पाणी काढतोय आपल्या पार्टीसाठी. एकदम शुद्ध पाणी, फिल्टरची गरज नाही. हा बघा पाणी आपण ठेवले ना नीट पाडम आहे काय ह्यात काय ठेवणार असते हे बघ. अरे किती किलो आणले चिकन? 1 किलो वाटते. हे 1 किलो नाही रे, 4 किलो आहे. अजून आणू का? 4 किलो पाणी 2 किलो पण सागर रावताचा सापाची काय तिकडे साप का ठेव. मॅरिटेशन करतोय आता आपण. एक अर्धा तास चिकन मॅरिटेशन करून ठेवणार आहे. त्यानंतर आपल्या तिकडे आम्हाला चूल बनवतोय. चूल बनले की आपण तिथं चिकन मॅरिटेशन झालं की कांदा वगैरे कापून घेऊन सगळी तयारी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण हे चिकन धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये पहिले आपण टाकत आहे हळद. नाही पण काय दिलं साखर पण काहीच करणार नाही. ही गपरे साखर पाहिजे. आपण यामध्ये टाकलेली हळद 2 त्याला देऊ नका. कांद्याला मीठ टाक 2 आणि मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित. नाही करणार आडगात चला. चिकन मित्रांनो स्वच्छ धुवून घ्यायचे. चिकन हो पण ना कप काय घे फालतू करू नको रे, धोक्यात पडते. एवढं खाऊन काय पुळकावून लागणार ए काय तू घरी जा. अद्रक लसूण ती पेस्ट टाकलेली आहे. प्रत्येक वेळेस आमच्या बरोबर करशील तर नाही चालला फाटी घेऊन जा. जागेत तर मित्रांनो, इथं दोघांची बांधणी चाललेली आहे. ती काय म्हणावं घेऊ नका. जा गपचूप मला म्हणतोय. दही टाक. दही टाक ना. त्याच्यानंतर आपण थोडस दही टाकणार आहे. मला खायला ठेवा रे. देशी नाही एक काम कर ना, सगळं तुम्ही दोघं भावांनी खा, आम्ही खातो केळ. पुढची शिल्लक ठेवा ना. आंबे लई नको टाकू, थोडं मला का ठेवू काय. हे अशीच बास आता ह्याचा. नंतर आपण डायरेक्ट शेव. तर आपण मसाला टाकून घेतलेला आहे सर्व. आता आपण एक 20 मिनिटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे. तर 20 मिनिटापर्यंत आपण तिकडं आता चूल वगैरे पेटवून त्यावर भात घालून घेणार आहे. व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओ स्किप नका करू आणि व्हिडिओ लाईक नक्की करा मित्रांनो. आणि आपल्या सागर पार्टे व्लॉग या चॅनलला नक्की सपोर्ट करा. ते आता घे दाखवून ते मला पाणी दे. कांदा मी कापायचो. मी कापतो ना. कापते उभा कांदा उगाच कापतो. तर या ठिकाणी आपले उमेश भाऊ आणि अमर भाऊ यांचे चूल पेटवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर या ठिकाणी आपली आता चूल बरोबर पेटलेली आहे. तर आपण पुढल्या कामाकडे वळू.
आपण टोप काळा होऊ नये म्हणून टोपाला अशी माती लावून घेणार आहे बाहेरून. घंटे काही हे बघ काय ती समजलाच तुला काय होईल हे लय मोठे नवनाथ दादा इथं कांदा कापतायत. स्वप्नील सर त्यांना मदत करतायत. आणि हा जो ब्लॉग डिलीट कर कोणाला नाही करता येत. अरे खाली काहीतरी पावतं. ते आमची अरे राव ते गोष्टी दोघं घरामध्ये ग बोलू नको. आपण 1 किलो कांदा कापलेला आहे. आता आपण तिकडे चूल पेटवणार आहे. ते बिचारायला एवढे त्याला होणार आहे. हा मग अरे लय होईल ते थोडं काय कमी होईल. थोडं खायला लागेल. नाही काढायला लागेल ते पळी घे. अरे खालच्या कोपऱ्यात पण नाही दिसत रे. नाही बरोबर आहे का या ठिकाणी मस्त आता असं तेल तडतड गरम झालं. आता आपण त्यात कांदा टाकतोय. कांदा चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहे. आता तर आपला कांदा आता मस्त फ्राय झालाय. त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो सुद्धा आपण एकदम मेल्ट होईपर्यंत त्याला फ्राय करणार आहे. तर आपल्याकडे असणारे सर्व प्रकारचे मसाले जसे की जे बाजारात मिळतात ते आपण सर्व यामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि खाली लागू नये म्हणून थोडंसं एकदम लाईटली पाणी वापरले आपण. हे आता आपण फ्राय करून घेणार आहे. आईला म्हणलं जाळ भेटायच्या आधी आणि मॅग्नेट कधी भेटलं त्या आईला चाललंय आचार्य वालायला. चमक लावलाय रान नवी मॅग्नेट केलं मॅग्नेट. तर आपला कांदा टोमॅटो आणि मसाला सगळा फ्राय झालेला आहे. आपण त्यामध्ये आता चिकन टाकतोय. चिकनला जे मॅरिनेशन करून घेतलेलं आहे ते पाणी वगैरे आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडस. तर चिकन खाली लागायला नको त्यामुळे आपण ते थोडस पाणी लाईटली टाकणार आहे.
तर आता आपण चिकन चं झाकण काढून बघणार आहे चिकन कसं झालंय. मस्त चिकनला आग लागलेली आहे खाली, तुम्ही पाहू शकता चिकन आपलं शिजत आहे. हॅलो हळू जायचं मागे. तर मित्रांनो आता आपलं जेवण रेडी आहे आणि आपण आता सर्वजण जेवायला बसलेलो आहे. कधी अपलोड करताय? पुन्हा गेलो इथून येत नाही. काय करता काढ ना. मग अमर टेस्ट कशी झाली? अमर अमर कसं झालं? एक नंबर हा. एक नंबर. एक नंबर. आशिष, नवनाथ, एक नंबर. प्रशांत दादा. फक्त घरनी भाकरी आणायला लागेल. तर मित्रांनो जेवायला या. आता आम्ही जेवत आहे. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा.